नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे. नातेपुते शहरासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नातेपुते ग्रामपंचायतीचे नातेपुते नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर अनेक घडामोडी आपण पाहिल्या. आज जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळेस आपण अनेक अशा गोष्टीचा अनुभव घेतला की त्या गोष्टीतून आपल्या लक्षात आलं की काय सध्या चालू आहे. तर ह्याचाच एक भाग म्हणून आज ज्या पद्धतीने तुम्हाला काल म्हणलं होतं की नातेपुते नगरपंचायतकडून एक प्रसिद्धीकरण करण्यात आलं की जो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तो ड्राफ्ट आपल्यासमोर नगरपंचायतने सादर केला. त्याच्यात जे काय मॅप आहे तो डिस्प्ले केला आणि त्यानुसार काही लोकांच्या जागा आरक्षित झाल्या. काही लोकांच्या गोष्टी अशा होत्या की त्यांना त्या एक्सपेक्टेड नव्हत्या, त्या गोष्टी तिथं समोर आल्या. अशा अनेक घटना सध्या घडलेल्या आहेत या महिन्यामध्ये. तर हे सगळं प्रक्रिया सुरू असताना अनेक लोकांकडून अनेक जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न, अनेक प्रकारची भीती, अनेक प्रकारचे रोष, अनेक प्रकारचे दावे हे निर्माण झाले. ह्यामध्ये काही लोकांकडून जाणीवपूर्वक भीतीचं वातावरण सुद्धा करण्यात आलं. काही लोकांकडून अतिशय चुकीच्या पद्धतीने सुद्धा ह्या प्रकरणाला वळण देण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू करण्यात आला आणि अशा पद्धतीचं वातावरण, एक भीतीचं वातावरण, एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण होण्यापेक्षा हे भीतीचं वातावरण काही लोकांच्या सांगण्यातून निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाली. कारण लोकांकडून येणारे वक्तव्य असतील, नगरपंचायतमधून येणारे स्टेटमेंट असतील, अशा अनेक घटना आहेत. तर त्यामध्ये ज्या काही स्टेटमेंट येत आहेत त्याची चर्चा इथं करण्यापेक्षा मेन मुद्द्याकडे मी येतो की आजचा जो आपण विषय घेतलेला आहे, हा जो विकास आराखडा आहे, हा ड्राफ्ट असून हा ड्राफ्ट म्हणजेच अंतिम मंजुरी असा नसून ह्यानंतर जे काही फायनलायझेशन होईल ते होईल. त्या संदर्भात काय हरकती वगैरे आहेत त्या तुम्हाला नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब असतील किंवा नगर रचना असेल यांच्याकडे तुम्ही ते सादर करू शकता. त्याबद्दल ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. त्या ज्या लोकांच्या जागा आरक्षित झालेल्या किंवा ज्याला ह्यावरती काय हरकती असतील त्या संदर्भात तुम्ही त्या तुमच्या वकिलामार्फत असेल किंवा स्वतः असेल किंवा तज्ज्ञ लोकांच्या मार्फत तुम्ही त्या नातेपुते नगरपंचायतकडे दिल्या असतील. त्या संदर्भात सुनावणीसुद्धा होईल, त्याबाबत कुठली शंका नाही. आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा त्याला रोख येणार नाही किंवा आचारसंहिता असल्यामुळे त्यापुढे पोस्टपोन होण्याची सुद्धा शक्यता आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे की नातेपुते नगरपंचायत यांच्याकडून जो डेव्हलपिंग प्लॅन जो तयार करण्यात आलेला आहे, ड्राफ्टच्या माध्यमातून डिस्प्ले करण्यात आलेला आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचं एक वातावरण नातेपुते शहरामध्ये तयार झालेलं आहे की काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा डेव्हलपिंग प्लॅन तयार केलेला आहे. त्यांना जसा पाहिजे तसा तयार केलेला आहे. अशा प्रकारच्या अफवा किंवा अशा प्रकारची चर्चा सध्या नातेपुते शहरामध्ये आहे. परंतु नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब असतील किंवा त्या संबंधित नगर रचना विभाग असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केला असता प्रत्येक गोष्टीला अधिनियम, कायदे, शासन, परिपत्रक अशा बऱ्याच गोष्टी असतात. ह्या व्यतिरिक्त किंवा ह्याला बगल देऊन किंवा ह्या सगळ्या अधिनियम असतील, कायदे असतील, शासन निर्णय असतील, राजपत्र असतील, ह्यांना कुठल्याही प्रकारच्याला बगल देऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय हा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी साहेबांना घेता येत नाही किंवा नगररचनेला घेता येत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर शासकीय नियमानुसार, अधिनियमानुसार, राजपत्रित प्रसिद्धीकरण केल्यानुसार किंवा ज्या ज्या गोष्टी ह्यासाठी जी काही कायदे आहेत, ऍक्ट आहेत त्यानुसार होत असतील, अशा पद्धतीचे एक आशा आपण धरूया. परंतु ह्या गोष्टीकडं नातेपुते शहरामध्ये अनेक सामाजिक विषय असतील, नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत लोकांच्या समस्या असतील, ह्या सतत उठवण्याचं काम माझ्यामार्फत केलं जातं. म्हणून नागरिकांना एक असा विश्वास आहे की ह्या संदर्भात सुद्धा विनायक सावंत या व्यक्तीने काहीतरी आवाज उठवला पाहिजे. आवाज उठवायचा म्हणजे नक्की काय उठवायचं हा एक प्रश्न आहे. कारण हे राजपत्रित प्रसिद्धीकरण आहे. तुम्हाला हरकती देण्यासाठी कालावधी दिलेला आहे. तुम्ही हरकती तुमच्या मांडू शकता, सगळ्या करू शकता. परंतु ह्या पलीकडे जाऊन नागरिकांना नागरिकांना मी आश्वासन देऊ इच्छितो की जर ठराविक लोकांच्या
फायद्यासाठी जर ह्या DP प्लॅनचं ड्राफ्ट झाला असेल आणि तसं करण्याचा प्रयत्न होत असेल किंवा कुठल्याही शासन निर्णयाला किंवा अधिनियमाला, कायद्याला किंवा ॲक्टला जर चुकीच्या पद्धतीनं इथं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर 100% तुम्हाला आश्वासित करतो की ह्यात जो कोणी दोषी असेल आणि चुकीच्या पद्धतीनं काय होत असेल तर 100% ह्याचा पर्दाफाश केल्याशिवाय, ह्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा उलगडा केल्याशिवाय विनायक सावंत गप्प बसणार नाही, हे तुम्हाला इथं मी आश्वासित करतो ह्या माध्यमातून. त्यामुळं कुणीही नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत जर कुणाचं जागा आरक्षित झाली असेल किंवा एखाद्या लोकांच्या कुठल्याही जागेच्या मालकीवरती कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीरपणे जर काही DP प्लॅनमध्ये कुठली घटना घडत असेल, गोष्ट होत असेल तर 100% तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने न्याय मागत असाल. परंतु ह्याच्यामध्ये जर कुठं काही ठराविक लोकांच्या साठी जर हा ड्राफ्ट तयार केला, फायद्यासाठी ड्राफ्ट तयार केला असेल तर 100% ह्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मी माझ्यामार्फत करणार आहे. त्यामुळं नातेपुते शहरामध्ये काही अशा घटना घडतात की काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी ड्राफ्ट तयार केलेला आहे, आमच्यावर अन्याय होत आहे किंवा आवाज उठवला पाहिजे कुणीतरी, तुम्ही सर आवाज उठवा, अशा पद्धतीचे जे काही लोकांकडून स्टेटमेंट येतात तर त्यांना मी आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारची घटना ही कायद्याला धरून किंवा प्रशासकीय जे काही रूल्स आहेत, शासनाचे, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे काय रूल्स आहेत, ॲक्ट आहेत, अधिनियम आहेत, राज्यपत्र आहेत, जे काही आर्टिकल्स आहेत त्यानुसार जर होत नसतील तर 100% त्या संदर्भात मी आवाज उठवणार आहे. लोकांच्या आग्रहाखातीर आज मी त्या सगळ्या गोष्टीचा स्टडी करण्यासाठी डाटा तयार केलेला आहे, त्याचे संकलन केलेलं आहे, त्याचे ॲक्ट असतील सगळ्या गोष्टीचा अभ्यास सुद्धा केला या आठवड्यामध्ये. जो माझ्याकडे डाटा होता पहिला माझ्या माइंडमध्ये होता किंवा मी माझा जे अभ्यास होता त्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. त्यासाठी आवश्यक असणारी माहितीचं संकलन सुद्धा मी जवळजवळ 80% आणलेलं आहे. राहिलेलं 20%चं संकलन हे थोडंसं शंकास्पद आहे. नातेपुते नगरपंचायतचं असेल, नगररचनेचं असेल, त्यासुद्धा बाबी ह्या 10-15 दिवसामध्ये मी संकलित करीन आणि तुम्हाला गॅरंटी देतो, विश्वास देतो की बेकायदेशीरपणे कुठल्याही प्रकारचं कृत्य जर मान्य मुख्याधिकारी साहेब करत असतील किंवा नगररचनेकडून होत असेल किंवा कुठल्याही ठराविक व्यक्तीच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी जर कुठं काही घडामोडी घडत असतील तर 100% त्या संदर्भात पुढच्या पार्टमध्ये 4 पार्टमध्ये हे जे माझे काही लाग आहे म्हणजे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे ते येणार आहे. त्यातला पहिला भाग म्हणून मी एक बेसिक काय आहे ते तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळं अजून एकदा मी सांगतो की नातेपुते शहरातील ज्या ज्या लोकांचं जागा आरक्षित झाली असेल किंवा ज्या ज्या लोकांना या ड्राफ्ट प्लॅनमुळं काही त्यांच्या कुठल्याही जागेवरती, कुठल्याही बांधकामावरती जर कुठल्याही प्रकारचं असं काही घडामोडी घडत असेल की तुम्हाला अन्याय झाला असं वाटत असेल तर तुम्ही त्या संदर्भात हरकती तुम्ही 100% देणार आहात आणि त्या हरकती दिल्यानंतर ज्या काय घटना घडतील त्यानंतर काय होईल ह्या गोष्टी त्या आपण त्याचा नंतरच्या पार्टमध्ये त्याचं विश्लेषण करूया. आता फक्त तुम्हाला ह्यातून आश्वासित करतो की जर हा ड्राफ्ट चुकीच्या पद्धतीने कुठल्याही लोकांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या फायद्यासाठी केला असेल तर 100% ह्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत केला जाईल हे तुम्हाला आश्वासित करतो. त्यामुळं कुठल्याही व्यक्तींनी ह्या संदर्भात घाबरण्याचं कारण नाही की काहीतरी होईल. तुम्हाला हरकती आहेत, कायदेशीर बाबी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीला घाबरण्याचं कारण नाही. नातेपुते नगरपंचायतला हे करणं भाग्य होतं. ड्राफ्ट हा तयार करावाच लागतो. हा म्हणजे आपल्या नातेपुते नगरपंचायतमध्ये होतोय असं नाही, प्रत्येक ठिकाणी केला जातो. त्याला ड्राफ्ट असतो, त्यानंतर फायनलायझेशन असतं, ह्या गोष्टी घडत असतात. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या हरकती कायदेशीर बाबीनं तुम्ही लढाई करत राहावा. जे मनामध्ये तुमच्या शंका होती त्या संदर्भात जर कुणाच्या फायद्यासाठी जर हा ड्राफ्ट त्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर 100% ते समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही हे तुम्हाला या माध्यमातून आश्वासित करतो. आणि जर कुठल्याही व्यक्तीला काय अडचणी असतील या संदर्भात एखाद्या अडाणी व्यक्ती असतो, त्यांना त्या गोष्टी कळत नसतात. नातेपुते नगरपंचायतला माझं सांगणं आहे की तुमचा जो ड्राफ्ट आहे तुम्ही डिस्प्ले केला न्यूजपेपरमध्ये, प्रिंट मीडियामध्ये डिस्प्ले केला असेल किंवा त्या संदर्भात लोकांना माहिती झाली असेल, पण अजून असेच बरेच लोक आहे की त्यांना अजून ह्या संदर्भात माहिती नाही, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जनजागृती नाही किंवा ते लोक अडाणी असतात, त्यांची थोडी जागा असते, ते बाधित झालेले असतात, त्यांना माहीत नसतं, त्यामुळे ते हरकती घेऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्या कशा घ्यायच्या ह्या संदर्भात बऱ्याच अडचणी येतात. अशा लोकांना सुद्धा नातेपुते नगरपंचायतकडून तसं इंटिमेशन देणं सुद्धा अपेक्षित आहे. ते तुम्ही न्यूजच्या माध्यमातून दिलेलं आहे
किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या पेपरच्या माध्यमातून दिलेला आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. परंतु काही लोकांना अजूनही माहीत नाही की हरकती नक्की कशा द्यायच्या असतात, काय केलं जातं. असे लोक आहेत, ते पण देतील, त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करूया. आणि भविष्यात नातेपुते नगरपंचायतच्या विकासासंदर्भात सुद्धा मी एकदा फेसबुक लाईव्हमध्ये म्हणलो होतो की जे काही ठराव झाले असतील त्या ठरावाच्या विकासासाठी जे काही घटना घडत असतील त्या संदर्भात आपण सतत प्रयत्न करत राहू. नातेपुते विकास कसा होईल ह्या संदर्भात सुद्धा आपण विचार करू. आणि जे काही कायद्याला धरून असेल, ॲक्टला धरून असेल, आर्टिकलला धरून असेल, त्या पद्धतीनं जे काय होत असेल ते त्याला कुठल्याही प्रकारचा बाधा येता कामा नये. सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते आपण करूया. परंतु जर चुकीच्या पद्धतीनं काही घटना घडत असतील आणि जर कोणाच्या स्वार्थासाठी जर ह्या काही घटना घडत असतील आणि त्या पद्धतीनं होत असेल तर हे प्री प्लॅनिंग जर असेल तर 100% त्यावरती आवाज उठवण्याचं काम माझ्यामार्फत केलं जाईल हे तुम्हाला आश्वासित करतो. त्यामुळे नातेपुते नगरपंचायतमध्ये असणाऱ्या अंतर्गत असणाऱ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण अजिबात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. हरकती नोंदवा, कायदेशीर बाबी आहेत, हरकतीमध्ये तुमचं काय निकाल लागतो तो बघा. त्यानंतर काही बाबी तयार कायदेशीर बाब आहे. एक सामाजिक पद्धतीनं माझ्या पद्धतीनं मी कसं लढायचं लोकशाही पद्धतीने मला माहीत आहे, त्या पद्धतीनं सुद्धा मी तुमचा लढा सुरू करत आहे आजपासून. आणि तुमच्या पहिल्या हरकतीवरती काय निर्णय येतोय किंवा आचारसंहितेमुळे ती पोस्टपोन होते का, या सगळ्या गोष्टीच्या वरती पुढचा भाग जो पार्ट 2 असेल तो माझा अवलंबून असेल. त्यामुळं नातेपुते नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना मी आश्वासित करतो की आपण कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. जे कायदेशीर असेल, आर्टिकलनुसार असेल तेच होईल. त्याच्या व्यतिरिक्त जर मनमानी कारभार करत असेल तर 100% त्यासाठी आपण तयार आहोत ह्याचं तुम्हाला आश्वासन देतो. आणि जर कोणाला काय अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, 9403 87 48 85. या व्हॉट्सअपला आपण संपर्क करू शकता. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्या संदर्भात तुम्हाला दिलं जाईल किंवा तुम्ही तुमच्या वकिलामार्फत असेल किंवा तज्ञ लोकांमार्फत सुद्धा ते मार्गदर्शन घेऊ शकता. फक्त ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्टिकल किंवा कायद्यानुसार परिपत्र शासन अधिनियमानुसार जर कुठल्याही प्रकारला बगल देऊन काम करण्याचा प्रयत्न करत असेल, कुणा स्वार्थासाठी प्रयत्न केला असेल तर 100% ते उघड केल्याशिवाय मी राहणार नाही. हीच या माध्यमातून नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद.